नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण मस्त अशी कोशिंबिरीची रेसिपी बघणार आहोत। पण ही कोशिंबिरी आपण अशी बनवणार ज्यामध्ये आपण दह्याचा वापर अजिबात करणार नाही, तरी सुद्धा तुम्हाला ही कोशिंबीर एकदम टेस्टी लागेल। थंडी खूप असल्यामुळे आपण याच्यात दही अवॉइड करत आहोत। चला तर मग दही अवॉइड करून आपण ही कोशिंबीर कशी छान बनवायची ते बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा एक बाउल घेतलाय आणि त्यामध्ये आपण कोबीज एकदम बारीक कट करून, जितका तुम्हाला बारीक कट करता येईल तितका बारीक कट करा आणि तो घ्या। तर कोबीसाठी काही एकदम व्यवस्थित असं माप, परफेक्ट माप असं काही गरज नाही वापरायची। तर कोबीज मी घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यात बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे। तर कांदे मी 2 घेतलेले आहेत। तर कांदा जर तुम्हाला आणखीन हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता। तर कांदा पण मी असा व्यवस्थित एकदम बारीक कट केलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा। आणि त्यानंतर मी याच्यात टोमॅटो पण मी एकदम बारीक चॉप्ड केलेले आहेत। तर मी याच्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत। जर टोमॅटो पण तुम्हाला एक्स्ट्रा हवा असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता। त्यानंतर मी गाजर घेतलेले आहेत। तर याच्यात मी 2 गाजर घेतलेले आहेत, बारीक कट करून घेतलेले आहेत, ती पण एकदम। आणि त्यानंतर मी वरून याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर बारीक कट करायची, टाकायची। त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं। त्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मीठ आपण सगळ्यात पहिल्यांदा घालून याच्यामध्ये ठेवायचं, कारण त्याला पाणी सुटलं की ते हे व्यवस्थित जे आपण याच्यात आता ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्या छानशा पाणीदार होतील। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की याच्यावरती एक झाकण ठेवून आपण एक 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तर अशी आपली ही बिना दह्याची कोशिंबीर मस्त अशी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।